कमळावर बसलेली ती राणी आहे. लक्ष्मी समृद्धीची कहाणी आहे. 4 भुजांनी ती वरदान देते. जीवनातील प्रत्येक कमतरतेला ती पूर्ण करते. हत्ती करतात जिचा अभिषेक, तुझ्या महिमेचा नाही कोणताही लेख. ज्या घरात तू वास करतेस, आनंद तिथेच भरत जातेस. धनलक्ष्मी तूच तर आहेस, जीवनाचा तूच प्रकाश आहेस. अष्टलक्ष्मीची तुझी 8 रूपे आहेत, तूच पूर्ण करतेस प्रत्येकाची इच्छा. पूजा तुझी जो मनापासून करतो, त्याचे सर्व दुःख तू हरवतेस. व्यापारात दे ती सफलता, जीवनाला दे ती पूर्णता. फक्त पैसा नाही, सुखही तू देतेस. मनाची शांती हृदयात भरतेस. जेव्हा समाधान मनात येते, तेव्हाच तर ते पूर्णत्वाला जाते. धनाचा मान आपण करायला शिकू, गरिबांना मदत करायला शिकू. सेवा आणि दानाची जेव्हा भावना येईल, तेव्हाच तर तुझी कृपा होईल. आई लक्ष्मी, हीच आमची प्रार्थना आहे. तुझा आशीर्वाद नेहमी आमच्यासोबत राहो. धनधान्याने घर भरलेलं राहो. जीवन आमचे पूर्णत्वाने चमकत राहो. जीवन आमचे पूर्णत्वाने चमकत राहो. हॅलो, नमस्कार. कसे आहात सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाओ. तर देवी लक्ष्मी म्हणजे नक्की काय? तर लक्ष्मी म्हटल्यानंतर फक्त पैसाच आपल्याला समोर दिसतो. तर लक्ष्मी म्हणजे फक्त पैसाच नाही, भरपूर अगदी छोट्यातल्या छोट्या गोष्टीमध्ये सुद्धा देवी लक्ष्मीचा समावेश आहे. तर म्हणून ही अशी छोटीशी एक कविता तुमच्यासमोर सादर केली की ज्यामधून देवी लक्ष्मीबद्दलचे आपले भाव, लक्ष्मी म्हणजे नक्की काय, तर हे सगळं त्यामध्ये सांगितलेलं आहे. तर चला, आज आहे मार्गशीर्षचा आपला शेवटचा आणि 4था गुरुवार. बघा कधी चालू होतं आहे, कधी संपतं आहे, काहीच समजत नाही आहे. अगदी दिवस इतके पटापट जातात. म्हणूनच कुठला पण दिवस वाया न घालवता प्रत्येक दिवस आपण अगदी आनंदाने उपभोगला पाहिजे, आनंदाने घालवला पाहिजे. तर बघा, ही जी प्रभावळ बनवलेली होती, तर बऱ्याच जणांनी बनवलीसुद्धा सेम अशी प्रभावळ. मला खरंच खूप आश्चर्य वाटतं तुमचं की जे जे काही मी दाखवते तर तुम्ही करता ते सगळं. तर हा जो भाग होता ना मागच्या साईडचा, तर हा मी पूर्ण प्लेन ठेवला होता, कारण मला पुढे काम करायचं होतं त्याच्यावर. तर अशा प्रकारे त्याला छान पॅचेस लावले आणि त्याचं रंगरूप आहे ते आणखीन छान 4 पटीने आणखीन सुंदर झालं. तर आज पूर्ण जे देव आहेत ते संपूर्ण उजळवायचे होते, कारण बघा जे चांदीचे वगैरे देव असतात ते कसे होऊन जातात. तर बऱ्याच ज्या नवीन ताई आहेत त्यांना ॲक्लिन पावडर काय आहे हे माहिती नव्हतं. तर म्हणून म्हटलं चला आज तुम्हाला पॅकेटच दाखवते. तर ही असते अशा प्रकारची असते ॲक्लिन पावडर. तर याची प्राईस जी आहे ना ती 35 रुपये आहे. पण काही ठिकाणी म्हणजे वेगवेगळी प्राईस पण असू शकते, पण पॅकेटवर तरी सध्या 35 रुपये आहे. तर तुम्ही डीमार्टमध्ये बघा, डीमार्टमध्ये मिळू शकते. तुमच्या इथे कुठे जनरल स्टोअर असेल तिथे विचारा, किंवा बाप्पा मोरया स्टोअरमध्ये सुद्धा आहे, तुम्ही तिथूनही मागवू शकता. आणि हे जे रुपेरी लिक्विड आहे ना, तर हे मी चांदीचे जे देव आहेत किंवा चांदीच्या ज्या वस्तू आहेत त्यांना उजळवण्यासाठी वापरते. थोडंसं अगदी आपल्या कापसावर घ्यायचं आणि त्याने अगदी कोरडंच असं छान क्लीन करायचं आणि त्यानंतर स्वच्छ धुवून घ्यायचे. अगदी नव्यासारखे आपले देव किंवा तुमच्या चांदीच्या ज्या पण वस्तू असतील ना, त्या अगदी नव्या करकरीत, कोऱ्या करकरीत सारख्या चमकतात. तर आजची बघा पूजा अशी छान झालेली आहे आणि जेव्हा देवपूजा व्यवस्थित होते ना, तेव्हाच पुढच्या कामांसाठी सुद्धा उत्साह येतो. आणि खरंच जेव्हा देवघर अगदी स्वच्छ उजळवलं जातं ना, तेव्हा एक वेगळीच ऊर्जा, वेगळीच प्रसन्नता म्हणजे जाणवायला लागते. तर बघा आजची पूजा अशी खूप छान झालेली आहे. आणि आता पुढची जी तयारी आहे ती मला आता म्हणजे महालक्ष्मी आईची जी पूजा करायची आहे, तर त्याची पुढची तयारी मी करणार आहे. आणि तुम्हाला सांगू, स्वामीसुद्धा आता मस्त आज रेडी झालेले आहेत. बघा किती छान दिसत आहेत ना स्वामी. तर खूप छान वाटतं सगळं. साग्र संगीत झालं ना व्यवस्थित तर छान वाटतं. आणि काय असतं ना, पूजेच्या वेळेला किंवा काही असे कार्यक्रम असतील तर आपल्याला आधीच मनात खूप धाकधूक असते की कसं होईल, काय होईल. सकाळपासूनच आपण खूपच कामाला लागून जातो.
पण एक सांगते तुम्हाला की शांत चित्ताने अगदी हळूहळू जसं होईल तसं असं हळूहळू आपण काम केलं ना तर आपली कामं व्यवस्थित होतात. आणि आपण जेव्हा खूप धावपळ करायला जातो ना तर काही ना काही त्या गोष्टींमध्ये आणखीन बिघाड व्हायला सुरुवात होते किंवा आणखीन जास्त वेळ लागतो. तर म्हणून मी तरी शिकली आहे, म्हणून मी तरी हळूहळूच कामं करते, जास्त घाई करत नाही कुठल्या गोष्टीमध्ये. आणि बघा सगळं काढून ठेवलेलं आहे सामान. आज माझं सगळं सेट आहे, म्हणजे काय लावायचं आहे, काय करायचं आहे माझं डोक्यात आहे. पण तरी ऑन द स्पॉट मी तुम्हाला सांगू, इतक्या साऱ्या गोष्टी होतात ना, की जे मांडत असतील आता अशा प्रकारे पूजा, तर त्यांना समजत असेल की काय-काय गोष्टी असतात त्याच्यामध्ये. तर आता पहिली जी सुरुवात आहे ती आपण छान असं स्वस्तिक काढायचं. पूजेची मांडणी कशी करायची काय ते आधीचे बरेच व्हिडिओ आहेत आणि आता बऱ्याच ताईंना सगळ्यांना माहितीसुद्धा आहे, की कशाप्रकारे ही पूजा मांडायची आहे. तर बघा आता स्वस्तिक काढल्यानंतर आपण इथे चौरंग मांडायचा आणि त्यानंतर पहिले देवीची स्थापना करायची. जशी पोथीमध्ये दिली आहे ना, त्यामध्ये तर अगदी साधी सरळ पूजा आहे. म्हणजे अगदी तुम्ही छोट्याशा जागेमध्ये सुद्धा पूजा मांडू शकता. तर पहिले मी इथे ना छान हा स्प्रे करून घेते. याचा सुगंध असा आहे ना, की इतका सुंदर सुगंध आहे ना, खूप मस्त आहे. म्हणजे जो गुलाब कापूर तुम्ही वापरून बघितला असेल, तर हा खसचा पण तुम्ही वापरून बघा. खूप छान सुगंध येतो. मी दरवाजामध्ये सुद्धा संध्याकाळचा, सकाळचा जेव्हा पण पूजा करायला घेते ना, तर पूजेच्या आधी मी हे स्प्रे करतेच. खूप आवडतं मला, खूप मस्त वाटतं. आणि आता सुरुवात अग्नी देवतेने करायची आहे. पहिले आपण ज्या समया लावून घेणार किंवा दिवे लावून घेणार, तर त्याची पूजा करून घ्यायची आणि त्यानंतर आपल्या पूजेला सुरुवात करायची. म्हणजे आपली जी ही पूजा होते ना, ती अग्नी देवतेच्या साक्षीने ती पूजा होत असते. तर आता अष्टदल कमळ काढून घेतलं आहे. हेच तांदूळ आहेत. पहिल्या गुरुवारपासून जे तांदूळ वापरते ना, तेच हे तांदूळ आहेत. आता 4थ्या गुरुवारी संपूर्ण आता पूजा झाली, आता उद्यापन झालं. त्यानंतर हे तांदूळ आहे ना, तुम्ही निर्माल्यामध्ये सोडून द्यायचे आहेत आणि जो कलशावरचा नारळ आहे, तोही आपल्याला पाण्यात वाहत्या पाण्यात सोडून द्यायचा आहे. तर तो फोडायचा नाही आहे तो नारळ. तर आज मला ना मुखवटा जो आहे तो मी मोठा मुखवटा घेणार आहे. तर त्यासाठी मला इथे थोडीशी हाईट पाहिजे होती, की म्हणजे जर बघा मुखवटा मोठा असेल तर तुमचं वस्त्रसुद्धा त्याच्या अनुसारच घ्यायचं असतं आणि मुखवटा लहान असेल तर वस्त्रसुद्धा तेवढंच म्हणजे त्याच्या साईजला त्याला शोभेल असंच तुम्ही वस्त्र घ्या. तर मी आता ही कळशीवर कळशी चढवली आहे. चिटकवली नाही ती मी, कारण ना ती बरोबर त्याच्या गॅपमध्ये बरोबर फिक्स झाली आहे. नाहीतर मग तुम्हाला असंही प्रॉब्लेम वाटत असेल तर तुम्ही इथे छान व्यवस्थित जी आपली नॉर्मल टेप आहे ते चिटकवायची. त्या टेपने व्यवस्थित चिटकवून घ्या. म्हणजे पडणार धडणार नाही ते. तर अशा प्रकारे कलशांना सगळीकडे हळदी-कुंकवाची पहिले बोटं ओढून घेतली. बघा कुठलीही पूजा करायची आहे तर आपल्याला बाकीच्या ज्या गोष्टी आहेत म्हणजे सजावट म्हणा, शृंगार म्हणा, हे तर करायचंच आहे. पण जी त्याची म्हणजे पूर्वापार चालत आलेली शास्त्रोक्त जी पद्धत आहे, त्या सगळ्या पद्धती करून त्याला जसं आपण म्हणतो ना ॲड ऑन जी गोष्ट असते, तसं आपल्याला हे जे शृंगार आहे किंवा जी सजावट आहे त्याचं हे काम करायचं आहे. असं नाही आहे की फक्त सजावट आणि शृंगारच केला जातो. तर संपूर्ण पूजा ही जशी दिली आहे पोथीमध्ये तशीच पूजा मांडली जाते. तर आज ना मी काय करणार आहे बघा, तर हे जे 2 वस्त्र आहेत माझ्याकडे, मला वरती जो रंग दिसायला हवा आहे तो जो राणी कलर आहे तो हवा आहे. पण हाईट वाढवण्यासाठी म्हणजे वस्त्र आणखीन मोठं करायचं आहे. तर त्याच्यासाठी थोडंसं हे डोक्यात काहीतरी आलं आणि ते मी करते. तर हे जे दुसरं वस्त्र आहे ना, मी त्याच्या आतमध्ये टाकलं आणि त्याला जसं फ्रिल कशी दिसते बघा, साड्या कधी-कधी अशा देवींना नेसवतात, की छान त्याला अशी फ्रिल टाईप आकार येतो. तसं काहीतरी करायचं होतं. तर म्हणून म्हटलं, की हे एक वस्त्र आहे. आधीचं हे मागच्या वर्षीचं आहे, जे लाल रंगाचं दिसतंय आणि हे राणी कलरचं आत्ताचं वस्त्र आहे. पण दोघांच्या ज्या बॉर्डर आहेत ना, त्या अगदी सेम आहेत बॉर्डर आणि त्याचाच मला उपयोग करून घ्यायचा आहे. तर बघा असं लावल्यानंतर छान दिसतं, पण मधूनसुद्धा त्याला पिन लावायची गरज असते. समजा दोन्ही असे एकावर एक बांधले ना, मी बांधूनही बघितले, पण बांधल्यानंतर काय होतं ना, की तो त्याचा शेप घेतो. म्हणजे असं गोलाकार आकार घेतो. मला तसा आकार नको हवा होता. असा जो पसरतो ना, तसा आकार हवा होता. तर म्हणून म्हटलं, की त्यापेक्षा असे छान पिन अप करून घेऊ आतमधल्या साईडने. म्हणजे ते अगदी व्यवस्थित राहतील. म्हणजे असं वाटेल, की एकच वस्त्र आहे बघा.
तर आपण अशा वेगवेगळ्या थोड्याशा काही ना काही क्रिएटिव्हिटी करून आपल्याकडे जे अवेलेबल आहे त्यालाच यूज करून आपण असं आणखीन काही काही छान करू शकतो. जे जुने काही वस्त्र तुमच्याकडे असतात ते अशा प्रकारे तुम्ही एकावर एक लावून त्याचे छान असे फ्लेअरचे वस्त्र तुम्ही घरातल्या घरातसुद्धा ते करू शकता, शिवू शकता किंवा अशा प्रकारे पिनअप करू शकता की जे तुम्हाला नंतरसुद्धा काढूनसुद्धा तुम्हाला सेपरेट पण वापरता येतील आणि अशा प्रकारेसुद्धा यूज करता येतील. तर बघा ते वस्त्र छान सेट करून घेतले आणि त्यानंतर आता हा देवीचा जो मुखवटा आहे ना, हा मुखवटा लावणार आहे. आणि हा मुखवटा जेव्हाही मी लावते ना, मला खरंच खूप परीक्षा घेते देवी माझी प्रत्येक वेळेला. तर याला मी 2 धागे बांधून घेतलेत. म्हणजे वरती एक होल आहे तिथे बांधलेत आणि जिथून कानातले घालतो ना, तिथूनसुद्धा मी बांधलं आहे. कारण नारळ या मुखवट्याच्या मानाने सुद्धा माझा नारळ छोटा पडतो आहे. तर त्याच्यामुळे बघा जेव्हा मुखवटा असा लावला जातो ना, तर तो पडत होता सारखा, म्हणजे खाली जात होता, पुढे येत होता. कारण नारळाला त्याचं वजन घेता येत नव्हतं. तर त्याच्यामुळे बरीच कसरत करावी लागली इथे मला. फायनली मुखवटा नंतर लावला मी. तर हे जे मुखवटे आहेत ना देवीचे, तर हे आपण म्हणजे देवी स्वरूप म्हणून आपण नारळाला फक्त लावतो, शृंगार म्हणून आपण लावतो. तर काही ताईंचं असं म्हणणं होतं की ताई हे मुखवटेसुद्धा पाण्यात सोडून द्यायचे का किंवा निर्माल्यामध्ये सोडायचे का? तर तसं करायचं नाही. जसं आपण हे वस्त्र, दागिने हे कसं आपण ठेवतो, तसेच हे मुखवटेसुद्धा तुम्ही सांभाळून ठेवा. आणि हे फायबरचे आहेत, हे मातीचे वगैरे नाही आहेत की जे पाण्यामध्ये विरघळून जातील. तर त्याच्यामुळे अशा काही गोष्टी करू नका. मुखवटे छान व्यवस्थित पुसून बॉक्समध्ये तसेच ठेवून द्या. म्हणजे ते तुम्हाला पुढचे बरेच वर्ष तुम्हाला ते मुखवटे छान वापरता येतील. तर यावर्षी ना माझ्याकडे आधीपासूनचे काही दागिने होते देवीचे आणि त्यात भर टाकली ती म्हणजे की दादांनी म्हणजे बाप्पा मोरयामधून मी जे दागिने मागवले होते, अगदी देवींचे जे पारंपरिक दागिने असतात ना तसे दागिने आहेत. त्यामुळे बघा किती सुंदर वाटतंय. म्हणजे एक एक गोष्ट जी लावली जाते ना तर त्याने आणखीन स्वरूप बदलत जातं. तर हे दागिने आहेत ना, हे मी तुम्हाला दाखवेन स्पेशली, म्हणजे ज्यांना घ्यायचे असतील ना तर तुम्ही नक्की बघा. खूप खूप तुम्हाला सगळ्यांना खूप आवडतील. नमस्कार. तर फायनली शेवटचा गुरुवारसुद्धा आला. बघा पहिला गुरुवार कधी सुरू झाला, शेवटचा गुरुवार कधी आला, खरंच अगदी म्हणजे कळलंच नाही. इतके फटाफट दिवस जात आहेत. आणि आजचं जे देवी आईचं स्वरूप आहे ना, खूप सुंदर. दरवर्षी असं होता की चौथ्या गुरुवारी ना, म्हणजे शेवटच्या गुरुवारी आईचं स्वरूप इतकं म्हणजे म्हणतात ना की ग्रँड एकदम असं खूप 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 असं छान असं खूप सुंदर स्वरूप होतं. पण त्याला खूप वेळ लागतो. खूप वेळ घेतला. जवळपास 3 ते 4 तास झाले मला फक्त देवीचं स्वरूप सजवण्यासाठी. इतका वेळ लागला. पण जे
स्वरूप झालं आहे ना, ते अगदी डोळ्यात भरून ठेवण्यासारखं असं स्वरूप झालं आहे. खूप सुंदर. आणि तुमच्या सगळ्यांचे सुद्धा मार्गशीर्षचे जे गुरुवार आहेत ते असे छान गेले असतील. मला ह्यावर्षी अनाईसे 4ही गुरुवार मिळाले. तुम्ही म्हणाल कसे मिळाले 4ही गुरुवार? तर मागच्या गुरुवारीच रात्रीच म्हणजे माझा प्रॉब्लेम आला. मग त्यामुळे तो आठवडा पूर्ण गेला आणि आता हा शेवटचा गुरुवारसुद्धा मिळाला. तर ती देवीचीच कृपा असते. तिला आपल्याकडून सगळं करून घ्यायचं असतं आणि त्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी होत असतात. पण ज्या पण माझ्या ताई आहेत, की ज्यांना एखादा गुरुवार मिळाला नाही किंवा शेवटचा गुरुवार मिळाला नाही, तरी मन नाराज करून घेऊ नका. कारण जेही होतं ना, चांगलं होतं, वाईट होतं, चुकीचं होतं, जेही होतं, ती सगळी देवाचीच इच्छा असते आणि प्रत्येक गोष्टीतून आपल्यासाठी काही ना काही चांगलंच असतं, असाच विचार करायचा. आणि ज्यांचे शेवटच्या गुरुवारी ज्यांना उद्यापन करायला जमलं नसेल, तर मी मागच्या वेळेसुद्धा सांगितलं होतं, की पोथीमध्ये दिलेलं आहे, की शेवटच्याच गुरुवारी उद्यापन झालं पाहिजे. पण समजा घरात खरंच कोणीच करणारं नसेल, तर तुम्ही उद्याचा जो शुक्रवार येतो, तेव्हा तुम्ही करू शकता. किंवा अगदीच तुम्हाला म्हणजे काही जणींना असं होतं, की ताई नाही आम्हाला अडचणीत करायचंच नाहीये, तर तुम्ही पुढचा जो गुरुवार आहे, त्या गुरुवारीसुद्धा तुम्ही उद्यापन करू शकता. पोथीमध्ये तसं दिलेलं नाहीये, पण तरी मी तुम्हाला सांगते, की तुमच्या मनाच्या समाधानासाठी आणि मध्ये जे आपले असे गुरुवार मधले जे मिस होतात ना, जातात, तर ते सोडून द्यायचे, ते धरायचे नाहीत. जो 4 गुरुवारपर्यंत आपल्याला जेवढेही मिळतात, तर तेवढेच आपल्याला करायचे. तर तुम्ही पण मला सगळे छान-छान देवी आईचे फोटोज पाठवता आणि खूप छान सगळ्या इतक्या सुंदर पूजा मांडायला लागल्यात ना, की खरंच महालक्ष्मी आई खूप प्रसन्न होणार आहे सगळ्यांवरती, की इतकी सुंदर देवीची पूजा मांडतात. बघा आपली कोणाशीही स्पर्धा नाही आहे याच्यामध्ये. ही एक गोष्ट लक्षात घ्या, की कोणाशीही आपली स्पर्धा नाही आहे, की तिच्यापेक्षा मी कशी सुंदर मांडते, तिच्यापेक्षा माझी देवी कशी दिसते किंवा मी देवीला किती काय छान हे स्पर्धेसाठी नाही करत आहोत. हे आपण स्वतःच्या मनाच्या समाधानासाठी करत आहोत. हे आपण देवासाठी करत आहोत, की म्हणजे देवाला आपल्याला जितकं छान काही देता येईल, जितकं छान काही करता येईल, तितकं आपण म्हणजे आपलं हे एक प्रकारचं प्रेम आहे, जे आपण देवासाठी व्यक्त करतोय शृंगाराच्या स्वरूपामध्ये. बाकी कोणी कसंही करू दे, कोणी किती छान मांडू दे, कोणी किती कसंही मांडू दे. म्हणजे मी माझ्याकडे जेवढं आहे, मला जेवढं जमतंय आणि त्याच्यामध्ये मला काय बेस्ट करता येईल, तर ह्या गोष्टी लक्षात ठेवून पूजा करा. नाहीतर मग ती पूजा होणार नाही. तो पूजेचा वेगळाच प्रकार होतो. तर म्हणून तसं करू नका. कोणाबद्दलही मनात राग, लोभ, ईर्ष्या या गोष्टी अजिबात न ठेवता आपल्याकडे जे अवेलेबल आहे त्याच्यानुसार आपण जी पण जशीही पूजा होते ना, तर ती देवी नक्कीच स्वीकार करते. तर आजची जी पूजा आहे ती कशी वाटली मला नक्की कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमच्या सगळ्यांच्या कमेंट्स वाचायला मला खूप आवडतात. प्रचंड इतके छान-छान आशीर्वाद देता, इतकं छान प्रेम देता, त्यासाठी सगळ्यांचे अगदी मनापासून आभार मी व्यक्त करते. कारण हा जो मार्गशीर्ष ह्या वर्षीचा जो मार्गशीर्ष महिना गेला ना, ह्यावेळी तुम्ही जे पण सगळं म्हणजे दाखवलं देवीचं सगळे मुखवटे म्हणा, साड्या म्हणा, तर तुम्ही सगळ्यांनी भरपूर जणांनी घेतल्या आणि तुमच्या सगळ्यांच्या पूजा त्यामुळे खूप छान झाल्यात. तर त्याबद्दल देखील तुमच्या सगळ्यांचं खूप खूप धन्यवाद. आणि देवी आईला हीच प्रार्थना आहे, की सगळ्यांना सुखी ठेव, सगळ्यांना चांगली बुद्धी दे, सगळ्यांचं कल्याण कर आणि नेहमी, नेहमी आमच्यासोबत राहा, नेहमी आमची बुद्धी चांगली ठेव. तर आता मी सगळ्यांना बोलवलं आहे, म्हणजे ज्या बिल्डिंगमधल्या वगैरे बायका आहेत, तर त्यांना सवाष्णीनं वगैरे बोलवलं आहे आणि सगळ्यांना हळदी-कुंकू देऊन जेवढ्या पण लेडीज येतील, अगदी 1 आली तरी चालते, 3-5 आल्या तरीही चालतात. अगदीच कोणीच नसेल ना, तर तुम्ही सरळ मंदिरात जाऊन जरी हळदी-कुंकू दिलत ना देवीला, तरीही चालतं. तर अशा प्रकारे आपल्याला उद्यापन करायचं आहे. जर लेडीज मिळत नसतील, तुम्ही लहान मुलींना जरी बोलवलंत, कुमारिकांना जरी बोलवलंत, कन्यांना जरी बोलवलंत, तरीही चालतं. तशा पद्धतीने सुद्धा आपल्याला उद्यापन करता येतं. तर चला, आता मी तयारी करते आणि पुढे जे आहे ते तुम्हाला थोडंफार त्यातलं एक काही ग्लिम्स दाखवेन. सगळंच नाही दाखवणार कारण सगळ्यांनाच कम्फर्टेबल नसतात त्या गोष्टी. तर म्हणून थोडं-थोडं जे होतं तसं काही शूट करून तुम्हाला दाखवेन. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि कमेंटच्या बाजूला जे हाईपचं एक बटन असतं ना, तर हाईप करा. त्यामुळे काय होतं की आपला व्हिडिओ आणखीन जास्त लोकांपर्यंत पोहोचतो. पूजा आणखीन जास्त लोकांपर्यंत पोहोचते. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. पुन्हा भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.